महानगरपालिकेअंतर्गत लोकांना, गोरगरिबांना त्यांच्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी एकतर आयुष्यामध्ये एकदाच गरीब माणूस घर बांधू शकतो आणि ती एकदा घर बांधायसाठी काय काय करावं लागतंय त्या घर बांधणाऱ्याला माहीत आहे। आणि त्या दुःखामध्ये मीठ चोळल्यासारखं सगळ्यात अवघड गोष्ट बँकेपेक्षा जर परेशानी कुठं असेल तर बांधकाम परवाना काढण्यात आणि तिथं पैसे खाऊ घालण्यात माणसाचा अर्धा जीव जातो। या सगळ्या प्रक्रियेतून लातूर शहरातल्या गोरगरिबाला मुक्त करण्यासाठी, सर्वसामान्याचा स्वतःच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी BPMS प्रणालीनुसार साधारणतः 3000 स्क्वेअर फुटापर्यंतचं बांधकाम आपल्या खाजगी इंजिनियरकडून नकाशा बनवून घेऊन तो दाखल करून 2 दिवसात बिगर खर्चाचं नुसत्या फीसवर त्या ठिकाणी ती सुविधा, बांधकाम परवाना मिळण्याची सुविधा आहे ती तात्काळ लातूर शहरामध्ये चालू करावी अशा मागणीचं निवेदन आदरणीय अमित देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी काही दिवसापूर्वीच महानगरपालिकेला दिले। परंतु प्रशासक राज असल्यामुळं, या भाजपच्या चोरधंद्यामुळं मस्तावलेली, सुस्तावलेली महानगरपालिका ही लोकहिताची प्रणाली लागू करत नाही। त्या विरोधात आम्ही आमचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी आम्ही निवेदन आज सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले आणि महानगरपालिकेला सांगितलंय लोकाला बांधकाम परवान्याच्या आडून लुटण्याच्या ह्या धंद्यातून मोकळं करा। लोकांना स्वतःचं हक्काचं घर, स्वप्नातलं घर बांधवायची परवानगी तात्काळ मिळाली पाहिजे, बिना पैशाची मिळाली पाहिजे। यासाठी आम्ही निर्वाणीचा इशारा दिला। येणाऱ्या 8-15 दिवसात जर यांनी ही प्रणाली लागू नाही केली तर मग यांना इंग्रजाला पळवलेली काँग्रेस कशी असते ही रस्त्यावर उतरून दाखवू। नागरिकांना बांधकाम परवाना काढण्यासाठी नाहक त्रासाला बळी पडावं लागत आहे। आर्थिक भुर्दंड सुद्धा त्याद्वारे त्यांना बसत आहे। त्यासाठी आज आयुक्त महोदयांना निवेदन देऊन विनंती केली की BPMS प्रणाली UDPCR मध्ये एक नवीन तरतूद आहे। त्या नवीन तरतुदीनुसार जो आपला खाजगी इंजिनियर आहे त्याच्यामार्फत आपल्याला ही बांधकाम परवाना तात्काळ मिळतो, त्याला हे पूर्ण प्रोसेस करायची आवश्यकता नाही। आणि ही प्रणाली महाराष्ट्रामध्ये बऱ्याच महानगरपालिकेमध्ये सुरू आहे। अपेंडिक्स केमच्या माध्यमातून ही प्रणाली सगळ्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच महानगरपालिकेने सुरू केलेली आहे आणि त्याचा तेथील नागरिक लाभसुद्धा घेत आहेत। परंतु असं असतानाही आपल्या महानगरपालिकेमध्ये वारंवार सांगूनसुद्धा ही प्रणाली सुरू करण्यात येत नाही, कुणाच्या दबावापोटी ही होत नाही। ही तात्काळ सुरू झाली पाहिजे, अन्यथा काँग्रेस पक्ष याविरुद्ध तीव्र आंदोलन करेल, असा आज आम्ही या ठिकाणी त्यांना दम सुद्धा दिला आहे।